वेलकम एव्हरीबडी. गुड मॉर्निंग बॉयज अँड गर्ल्स. आज आपण एक नवीन आर्टिकल बघणार आहोत, ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता हे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे म्हणजे ॲटमपासनं जे रेडिएशन बाहेर पडतात आणि जे आम्हाला दिसतात एका ठराविक पट्ट्यामध्ये, त्याला आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा असं म्हणतो. एक उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण एखादा मेटॅलिक ऑब्जेक्ट जर घेतलं, उदाहरणार्थ आपण जर समजा कॉपरची पट्टी घेतली, तर कॉपरची पट्टी घेतल्यानंतर काय होतं की त्याला आपण हीट करतो. हीटिंग केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की इट स्टार्ट्स एमिटिंग द रेडिएशन्स. आता हे जनरली आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला हे मात्र जाणवतं कधी की जर आपण तापलेल्या वस्तूपाशी हात जर नेला तर आपल्याला थोडंसं हीट जाणवते. म्हणजे ती हीट जी आहे ती बाहेरची पडते, ती इट इज इन द फॉर्म ऑफ द रेडिएशन. आता हे ज्यावेळेस इन द फॉर्म ऑफ रेडिएशन म्हणतो, त्यानंतर इथे मात्र आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स असतात. सो वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन म्हणजे काय की इट इज हॅव्हिंग डिफरंट वेवलेंथ्स. आता डिफरंट वेवलेंथ्स म्हटल्यानंतर आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे की विप गिअर व्हायलेटपासून तर रेडपर्यंत. आता एक साधारणतः 3,500पासून तर 7,500पर्यंत ही वेवलेंथ असते. म्हणजे आपण गृहीत धरूया की व्हायलेटपासून सुरू होतो 3,500 अँगस्ट्रॉंग युनिट किंवा त्याला नॅनोमीटरसुद्धा म्हणतात. आणि ह्या रेंजपासून सुरू होऊन रेड जी लाईट जी आहे त्याची 7,500 नॅनोमीटर किंवा अँगस्ट्रॉंग युनिट असं आपण म्हणतो. मग आता याच्यामध्ये होतं काय की ज्या वेळेस हेच रेडिएशन बाहेर पडतात त्या ऑब्जेक्टमधून आणि हे जर अलाव केले आपण प्रिझममधून पास होण्याला, मग ह्या प्रिझममधून ज्यावेळेस ते पास होतात तर वी गेट अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. आता कंटिन्युअस स्पेक्ट्रम मी सांगितलं मग अशी स्पेक्ट्रम म्हणजे एक पट्टा आहे. मग पट्टा कसला तर हा कलरमध्ये पट्टा येऊ शकतो. तो म्हणजे शेडमध्ये थोडं बदलत जाऊन हा आपण व्हायलेटपासून तर रेडपर्यंत ज्याला म्हणतो, तो जो काही जे वेगवेगळे कलर जे आहेत ज्या एका पट्ट्यामध्ये दिसतात त्याला आपण स्पेक्ट्रम असं म्हणतो. परंतु याला आम्ही ज्यावेळेस मटेरियल कॉपरच्या बाबतीत हिटिंग सबस्टन्स आपण हिटिंग ऑब्जेक्ट म्हणून आपण त्याला रेडिएशन बाहेर पडतं तर आपण त्याला म्हणतो वी गेट ए कंटिन्युअस स्पेक्ट्रम व्हेन अलाउड टू पास थ्रू द प्रिझम. आता त्याच्याऐवजी जर मी हायड्रोजन गॅस घेतला इन अ ट्यूब, ग्लास ट्यूब, आणि तो हीट केला डिफरंट टेम्परेचर, हाय टेम्परेचर्सला मी त्याला हीटिंग केलं, तर मला काय पाहायला मिळतं? वी फाइंड दॅट वी गेट अ लाईन स्पेक्ट्रम. म्हणजे उभ्या रेषा दिसतील आपल्याला एक ठराविक पट्ट्यामध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज द लाईन स्पेक्ट्रम विच इज इन द विजिबल रेंज. म्हणजे आपल्या डोळ्यांना सहजासहजी आपण बघू शकतो ते. आता व्हिजिबल रेंज तुम्हाला माहिती आहे, विप गिअर म्हणजे व्हिजिबल रेंज. व्हायलेट, इंडिगो, रेड, ब्ल्यू, ऑरेंज, येलो हे जे काही कलर्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज द व्हिजिबल रेंज. आता हे ज्यावेळेस आम्ही म्हणतो तर हा प्रकार जो आहे, ज्यावेळेस आम्ही हा गॅस हीट करतो त्याचे रेडिएशन एमिट होतात. हे एमिटेड रेडिएशन ज्यावेळेस प्रिझममधून पास होऊ देतो आणि ज्यावेळेस त्या प्रिझममधून बाहेर पडतात तर त्यावेळेस आम्हाला लाईन स्पेक्ट्रम पाहायला मिळतो, जो विजिबल रेंजमध्ये आहे असं आम्ही म्हणतो. मग ही जी हायड्रोजनची जी काही स्पेक्ट्रम आहे, इट शोज दॅट द हायड्रोजन एमिट द रेडिएशन्स हुज वेवलेंथ्स आर नॉर्मली 410 नॅनोमीटर किंवा अँगस्ट्रॉंग युनिट. दुसरा 410 नंतर एक साधारणतः 434, त्याच्यानंतर 486 अँड 656. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्यावेळेस मी पहिली रिडिंग जी सांगितली 410 आणि दुसरी 434, ह्या 410 आणि हे 434
411 बी नाही, 12 पण नाही, 33पर्यंत कुठलंही किमतीची लाईन एमिशन बघायला मिळत नाही. फक्त ठराविकच, दॅट इज 410 आणि 410 नंतर डायरेक्ट 434. हे कधी? ज्यावेळेस आमचा रेडिएशन्स आर अलाउड टू पास थ्रू द प्रिझम, आणि मग प्रिझममधून हे 4 कलर किंवा 4 किमतीच्या वेवलेन्स पाहायला मिळतात. 410, 434, 486 आणि 656 नॅनोमीटर. and therefore it does not allow to emit any radiation in between these values, in between these wavelengths. So we say that the lines which are seen in the spectrums are called as emission lines. म्हणजे आता ज्या स्पेक्ट्रममध्ये, ज्या पट्ट्यामध्ये आम्हाला ज्या रेषा दिसतात त्याला आम्ही म्हणतो एमिशन लाईन्स. त्याचा आपण त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो, तो एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल का आपला हायड्रोजन स्पेक्ट्रमचे एमिशन लाईन्स कशा आहेत त्या. आता हायड्रोजन जे ॲटम आहे, इट एमिट्स द रेडिएशन ॲट सम अदर व्हॅल्यूज ऑल्सो, whose wavelengths are in the region of ultraviolet, infrared and at longer wavelengths आहेत. आता ह्या पट्ट्यामध्ये आपण जे 11वीला बघितलेलं आहे की गॅमा रे, अल्फा रे, बीटा रे, इन्फ्रारेड रे, मायक्रोवेव्स, हे जे काही जे आहे ते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ ज्याला आपण म्हणतो, तर हायड्रोजन ॲटमसुद्धा त्यामध्ये इट ऑल्सो एमिट्स द रेडिएशन at some other values of wavelengths, that is ultraviolet, infrared and some other longer wavelengths. आता हे जे स्पेक्ट्रल लाईन्स जे आहेत, दे आर डिवायडेड इंटू ग्रुप्स. आता ही जी 4, 4, 5, 5, 6, 6च्या बंचनी जे असतात त्याला आम्ही काय म्हणतो की ग्रुप्स. आणि ज्यावेळेस वेगवेगळे ग्रुप्स फॉर्म होतात, म्हणजे स्पेक्ट्रल लाईन्स कॅन बी डिवायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स अँड दिस ग्रुप्स आर नोन ॲज सेरीज. आणि ही जी सेरीज जी आहे, हे जे काही सांगितलं गेलं आहे की ग्रुप्स किंवा सेरीज जी सांगितली गेली, ही वेगवेगळ्या सायंटिस्टने शोध लावलेली होती आणि त्यांच्या नावाप्रमाणे त्या सिरीजला नाव दिलं गेलं. उदाहरणार्थ पहिली जी सिरीज जी आहे त्याला म्हणतो लेमन सिरीज, LYMAN, लेमन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, त्याच्यानंतर बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज आणि फंड सिरीज, अशी ही 5 सायंटिस्ट लोकांनी 5 वेगवेगळे सिरीज जे आहेत त्याचा शोध लावला आणि त्याच्या नावाप्रमाणे त्या हायड्रोजन ॲटमच्या ह्या वेगवेगळ्या सिरीज अस्तित्वात आल्या. सो नाव फर्स्ट ऑफ ऑल, इफ यू लुक into the diagram, you will come to know that what is meant by Lehman series, what is meant by Balmer series, what is meant by Paschen series. आता हे जे सिरीज जे आहे, ह्या सिरीजमध्ये when we go from shorter wavelength to the larger wavelength, then these series are known as Lehman series, Paschen series, Balmer series, bracket series, fund series. आता ह्या सिरीजचा प्रकार झाला. आता ह्या सिरीजमध्ये देर इज अ सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन्स. आता सक्सेसिव्ह लाईन म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंबरचे जे रेषा आहेत, ज्याला आपण सिरियली म्हणूया, त्याला आपण सक्सेसिव्ह लाईन्स म्हणतो. पण उदाहरणार्थ जर मी पहिली, 7वी, 12वी असे जर म्हटलं तर दे आर नॉट कॉल्ड ॲज द सक्सेसिव्ह लाईन्स. सो कीप इन माइंड दॅट सक्सेसिव्ह लाईन्स मीन्स व्हॉट, इन ऑर्डर. आता हे ऑर्डरमध्ये ज्यावेळेस सांगतो मी, द सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन्स डिक्रीजेस, म्हणजे
सेपरेशन जे आहे तर ही जी कमी कमी होत जाते between the successive lines as we go towards the shorter wavelength. म्हणजे शॉर्टर वेवलेंथकडे जर गेलो, म्हणजे लार्जरकडनं शॉर्टरकडे जर गेलो तर सेपरेशन कमी कमी होत जातं आणि शॉर्टरकडनं लार्जरकडे गेलं तर वाढत जातं. तर हा जो काही प्रकार आहे दे रिच टू ए सर्टन लिमिटिंग व्हॅल्यू. आता त्यानंतर काही एकदमच एकत्र होत नाहीत, पण दिस इज अ पर्टिक्युलर लिमिटिंग व्हॅल्यू. ही गोष्ट घडत असते. आता तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे की लेमन सिरीज जी आहे त्याची पहिली जी रेष आहे ती 90 नॅनोमीटर दाखवली. तुम्ही जर दुसरी जर बघितली बाल्मर सिरीज तर त्याची साधारणतः 400 दाखवली आणि तिसरी जी दाखवली पाश्चन सिरीजची 0.5 मायक्रॉन असं दाखवलेलं आहे. म्हणजे आता सांगायचं काय की यांच्या ज्या सिरीज ज्या आहेत, म्हणजे याचं आता आपण जे बघणार आहोत की लेमन सिरीजचं जर सांगायचं झालं तर ग्राउंड स्टेट आणि हायर स्टेट याचं आयडेंटिफिकेशन किंवा याचं आपल्याला किंमत सांगणे गरजेचं आहे. आता लेमन सिरीजमध्ये जनरली न्यूक्लियसचा भोवती जो पहिला जो ऑर्बिट आहे तो n=1 आणि हायर ऑर्बिट जो आहे तो इन्फिनिटी घातला आहे. आता ज्यावेळेस n=1 घेतलं जातं इक्वेशनमध्ये, आता तुम्हाला मगाशी ते याच्यामध्ये फिगरमध्ये तिथे एक खाली रिलेशन मी दिलेलं आहे 1/λ=r × 1/n² - 1/m². आता ह्या रिलेशनच्या आधारे आपल्याला लेमन सिरीज, त्याच्यानंतर बाल्मर सिरीज, त्याच्यानंतर पाश्चन सिरीज, त्याच्यानंतर ब्रॅकेट सिरीज आणि मग फंड सिरीज, हे अशा 5 सायंटिस्टचे त्यांच्या कशाच्या आधारे तर n आणि mच्या किमतीच्या आधारे आम्ही ह्या वेगवेगळ्या सिरीज किंवा ह्या सायंटिस्टने शोध लावलेला आहे. म्हणून आता लेमनचं फक्त तुम्हाला उदाहरण सांगतो की n=1 घेतलं म्हणजे ग्राउंड स्टेटची ऑर्बिटची व्हॅल्यू नंबर किती n=1. जर तुम्ही बाल्मर जर घेतला तर n=2. जर तुम्ही पाश्चन घेतला तर n=3 आणि फंड ब्रॅकेट जर घेतला तर n=4 आणि फंड घेतला तर n=5. म्हणजे इनर मोस्ट ऑर्बिट, n म्हणजे इनर मोस्ट ऑर्बिट किंवा ग्राउंड स्टेट ऑर्बिट आपण त्याला असं म्हणूया. मग प्रत्येक इलेक्ट्रॉन मॅक्सिमम कुठल्या ऑर्बिटमधून, त्याला आपण इन्फायनाईट ऑर्बिट म्हटलं, त्या ऑर्बिटमधून ज्यावेळेस फर्स्ट ऑर्बिटमध्ये येऊन पडतो म्हणजे काय म्हणतो आपण की when the electron jumps from higher orbit to the lower orbit it emits the radiation. आणि ज्यावेळेस हे एमिट करतं रेडिएशन त्यावेळेस एनर्जी इज रेडिएटेड आउट. सो इन द फॉर्म ऑफ E=hν. आता हे जे आहे मग ह्या इक्वेशनवरनं ज्यावेळेस आम्ही बघतो ते n=1 घेतलं आणि m= तिथून पुढच्या किमती 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. मग याच्यापासून ही जी सिरीज तयार झाली त्याला आम्ही म्हणतो लेमन सिरीज. मग दुसरी जी बाल्मर सिरीज आहे मग ती कुठून n=2. मग m काय त्याच्या पुढची किंमत 3, 4, 5, 6, 7 इन्फिनिटीपर्यंत. ह्यांचे बी रेडिएशन्स ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतं हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट मग यांची जी सिरीज तयार होते ह्याचा स्टडी करून शोध लावला बाल्मरने, म्हणून त्याचं नावाची सिरीज बाल्मर सिरीज. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या सिरीज जे आहेत ते आम्ही आत्तापर्यंत ह्या 5 सायंटिस्टच्या नावाने पाहिल्या आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे की डिफरन्स इन द वेवलेंथ ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स. आता डिफरन्स इन द वेवलेंथ ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स इन ईच सिरीज. म्हणजे आता लेमन सिरीज घेतली, आता पहिली रेष आणि दुसरी रेष सलग, म्हणजे पहिली रेष इन्फिनिटीपासून
आणि इन्फिनिटीच्या खालोखाल म्हणजे इन्फायनाईट -1 आपण असं म्हणू, तिथून जे इलेक्ट्रॉन्स खाली जंप होतात, पडतात, 1 नंबरच्या ऑर्बिटमध्ये येतात, एनर्जी रेडिएट करते आणि जी लाईनच्या एमिशन लाईनच्या फॉर्ममध्ये दिसते, तिची वेवलेंथ जी आहे, ही जी वेवलेंथ आहे, ह्या 2 वेवलेंथच्या किमतीमधला फरक म्हणजे डिफरन्स इन वेवलेंथ ऑफ द सक्सेसिव्ह लाईन इन ईच series, it can be calculated. हा फरक can be calculated by the above equation, and it shows that this difference goes on decreasing. This difference goes on decreasing as m goes on increasing. m ची व्हॅल्यू वाढत जाते. त्यावेळेस आम्हाला दिसतं की वेवलेंथचा फरक जो आहे तो कमी होतो ज्यावेळेस एमची किंमत मोठी असते. जशी जशी एमची किंमत छोटी छोटी होईल तर वेवलेंथ डिफरन्स वाढत जाईल. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की वेवलेंथ डिफरन्स छोट्यातला छोटा कधी राहील, ज्यान एम व्हॅल्यू गोज ऑन increasing, it becomes very large, आणि लार्ज कुठपर्यंत, शेवटची किंमत म्हणजे इन्फिनिटी. and when it is taken as infinity, then we find that if we put the value of infinite in the equation that is above relation फॉर्म्युल्यामध्ये, मग 1/λ इज इक्वल टू काय येणार, r इंटू 1/n² मायनस 1/m². तर एमची किंमत इन्फायनाईट आणि 1/∞ म्हणजे काय, 0. सो काय शिल्लक राहतं इक्वेशनमध्ये, 1/λ इज इक्वल टू r इंटू 1/n². आता आपल्याला लॅम्बडा जर तो 1/λ आहे त्याला जर वर घेतला तर राईट हँड साईडची वरची किंमत खालची किंमत वर जाईल, वरची किंमत खाली जाईल. सो लॅम्बडा इज इक्वल टू किती येतो आहे, वी फाइंड दॅट lambda comes out to be n²/r. So this is the condition. आता याच्यात तुम्हाला सरळ सरळ गोष्ट आहे. आता आपल्याला काय मिळालं, when m tends to infinity, म्हणजे हे स्पष्ट आहे का आपल्याला किंमत काय मिळणार आहे, म्हणजे डिफरन्स काय मिळणार आहे, छोटा मिळणार आहे. मग तुम्ही n इज इक्वल टू 1 टाका, मग त्यावेळेस तुम्हाला λ1 मिळेल. n इज इक्वल टू 2 टाका, म्हणजे 2² 4/r ची व्हॅल्यू. r इज कॉल्ड ॲज द रिडबर्ग कॉन्स्टंट. आता हे रिडबर्ग कॉन्स्टंट आहे 1.0973 into 10⁻⁷ per meter, something it is. So in that situation, if you calculate those values, you find that the difference of the wavelength becomes very small. आता हे सगळं ज्यावेळेस आम्ही सांगतोय तर त्याच्यामध्ये वी come to the conclusion that Rutherford was not able to explain this atomic spectra. हे स्पेक्ट्रल लाईन्स, ही जी काही वेगवेगळ्या सिरीज तयार झाल्या, मग ह्या सायंटिस्ट लोकांनी जर शोध लावला होता, याचा अर्थ हे आमचा जो ॲटम आहे, जो रुदरफोर्ड म्हटला की कालांतराने तो ॲटम डिस्ट्रॉय होतो. आता थोडक्यात त्याचं एक मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो की रुदरफोर्ड मॉडेलमध्ये काय म्हणजे डिफिकल्टीज काय होत्या त्याच्यामध्ये, किंवा त्याच्या ड्रॉबॅक्स काय होत्या. एक जनरली त्याचं म्हणणं होतं की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये तुमचे प्रोटॉन्स आहेत, ते न्यूट्रॉन्स आहेत, आणि आउटर इन द आउटसाइड ऑफ द न्यूक्लियस देर आर इलेक्ट्रॉन्स. आता ही जी इलेक्ट्रॉन्स आहे दे आर मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आता सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे दे आर इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे म्हटल्यानंतर याचा अर्थ काय होणार, ते कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. मग आता कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, परंतु ज्या वेळेस हे सर्क्युलर मोशनमध्ये असताना याची डायरेक्शन बदलत चालते. आता ज्या वेळेस डायरेक्शन बदलते तर होतं काय की ह्या डायरेक्शन चेंज होत असतं, अँड देअरफॉर द मोशन
that is, which is in the constant velocity, it changes into accelerated motion. मग ॲक्सलरेटेड मोशनमध्ये ज्यावेळेस वेलॉसिटीचं कन्व्हर्जन ॲक्सलरेशनमध्ये होतं त्यावेळेस आपण म्हणतो की मॅग्नेट्यूड ऑफ द वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, परंतु ॲज द डायरेक्शन कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग therefore the motion is changed into accelerated motion. आता ॲक्सलरेटेड मोशनचा उदाहरण तुम्हाला सांगितलं झालं तर घाटामध्ये चढताना गाडीचा स्पीड एकदम कमी वाढवत चालतो प्रयत्न, म्हणजे तो कंटिन्यू कॉन्स्टंट स्पीडमध्ये नसतो. उतरताना तुम्ही घाटातून उतरताना बघतात की स्पीड काय होतो, वाढत जातो. म्हणजे स्टेडी राहतो का? नाही. मग ते कोणतं मोशन झालं? ॲक्सलरेटेड मोशन. आता याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे तर इट विल एमिट द रेडिएशन. आता ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट होतात कंटिन्युअसली ॲज इट इज गोज ऑन मूविंग इन द ॲक्सलरेटेड मोशन, म्हणजे याचा अर्थ काय होणार? त्याची एनर्जी डिक्रीज होणार. आता एनर्जी ज्यावेळेस डिक्रीज होते म्हणजे कॉन्सिक्वेंटली द रेडियस ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजे ऑर्बिटचं काय होणार? कमी साईज होत चालणार. आणि ज्यावेळेस ती कमी साईज होत चालते त्यावेळेस आम्हाला काय दिसतंय? एनर्जी डिक्रीज होते आणि ऑर्बिटचं रेडियससुद्धा काय होतं? डिक्रीज होत चालतं. मग एक स्टेज येते की जर आम्ही त्याला जर बघितलं त्या ऑर्बिटला तर इट इज फाउंड टू बी मूविंग इन अ स्पायरल मोशन, इन अ स्पायरल मॅनर. आता हे स्पायरल जो प्रकार आहे म्हणजे स्क्रू जो आहे, स्क्रूचे थ्रेड तुम्ही जर बघितले तर त्या पद्धतीने. सो इट गोज, द एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग स्पायरली अँड इट एंड्स इन टू द न्यूक्लियस. म्हणजे हे शेवटी कुठं जाऊन पडतं आहे? न्यूक्लियसमध्ये. अँड कॉझिंग द ॲटम टू कोलॅप्स, म्हणजे डिस्ट्रॉय होतं ॲटम. स्ट्रक्चर ॲटमचं काय होतं? डिस्ट्रॉय होतं. असं कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. अँड देअरफोर इट लुजेस द ॲटॉमिक प्रॉपर्टी. when it loses the property, therefore the electron loses its complete energy, and when it loses its energy the velocity changes continuously and frequency of the radiation emitted out also change continuously as it moves toward the nucleus. आता हा जो काही प्रकार होता, ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली, फॅक्ट बघितली, तर नथिंग वॉज हॅपनिंग लाईक दिस. सच थिंग destroying of atom structure has not taken place, and hence a question was asked to Rutherford that you are saying like this, practically when we are doing the experiment the atom structure is not getting destroyed. What is the reason? So Rutherford was unable to explain, and when he was not in a condition to explain it, then these 5 peoples, they had explained it. Hence those were named as Lehman series, Paschen series, Balmer series, Fund series, Brackett series. आणि मग यांनी ही जी सगळी काही थिअरी मांडली, म्हणून त्याला आम्ही ॲटॉमिक स्पेक्ट्रा असं म्हटलेलं आहे. आता ॲटम्स जे आहेत वेगवेगळे किंवा ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स आपण म्हणू, दे ऑल्सो एमिट्स द लाईन स्पेक्ट्रा. पण त्यांचं जे स्पेक्ट्रल नेचर जे आहे ते इट वॉज फाउंड टू बी युनिक. when it was found to be unique, therefore the wavelengths of the line emitted by such an elements are said to be unique or different. वेगळं दिसणं. आपण वर्गात बघितलं तर आपण प्रत्येक ज्या व्यक्तीला हाका मारायची किंवा
त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघून किंवा त्याचा स्वरूप पाहून आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती ह्या नावाची आहे. ह्याच्यासारखी दुसरी सिमिलर व्यक्ती कोणीही नाही वर्गामध्ये. तर म्हणून आपण त्या बोर्ड दाखवले त्या व्यक्तीला का त्या नावाने हाका मारतो, सगळ्याला मारत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज द युनिकनेस. सो द वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स can be identified for each element of the atom. So this is known as atomic spectra. It is known as the special characteristics regarding the different atoms of elements.